माझी धीराणी तिच्या नवऱ्यापेक्षा वयाने मोठी होती, कारण माझ्या धीराने त्याच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केले होते. तरीही माझा धीर चिंतित आणि कमजोर होऊ लागला होता. तो रोज रात्री त्याच्या खोलीच्या बाहेरच्या सोफ्यावर झोपायचा आणि नंतर त्याच्या खोलीमधून माझ्या धीराणीचा विचित्र आवाज यायचा. एका रात्री माझा धीर खोलीबाहेर झोपला होता, तेव्हा खोलीमधून माझ्या धीराणीचा आवाज येत होता. खरं काय आहे ते बघण्यासाठी जेव्हा मी तिच्या खोलीत गेले, तेव्हा मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला, कारण माझी धीराणी तर... माझे नाव दिव्या आहे. माझा धीर माझ्यापेक्षा लहान होता. त्याचे नाव राहुल आहे. तो दिसायला खूपच स्मार्ट होता. त्याचे आता शिक्षण पूर्ण झाले होते आणि चांगल्या नोकरीवरही लागला होता. सर्व काही चांगले होते, म्हणून घरात सर्वांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला. पण राहुलने तेव्हा स्पष्टपणे सांगितले की मला एक मुलगी आवडते, तिच्यावर माझे प्रेम आहे आणि मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. माझे सासू सासरे मॉडर्न विचाराचे होते. लव्ह मॅरेज करायला आमच्या घरात कुणालाही अडचण नव्हती. त्यामुळे माझे सासू सासरे राहुलला म्हणाले की तुला जर त्याच मुलीबरोबर लग्न करायचे असेल तर आम्ही तुझे लग्न लावून देऊ. त्यानंतर आम्ही सर्व राहुलला पसंत असलेल्या मुलीला पाहायला गेलो. ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती. तिचे नाव जया होते. जया राहुलपेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. म्हणून माझ्या सासू सासऱ्यांनी राहुलला समजावले की जास्त वयाच्या मुलीबरोबर लग्न करणे चांगली गोष्ट नाही. पुढे जाऊन खूप अडचणी येतात. परंतु वयाची ही एक अट सोडली तर तिच्यात कोणतीही कमी दिसत नव्हती आणि राहुलला फक्त आणि फक्त जयाबरोबरच लग्न करायचे होते. जयाबद्दल राहुलची कोणतीही तक्रार नव्हती. म्हणून मी आणि माझ्या नवऱ्याने सासू सासऱ्यांना समजावून सांगितले. त्यामुळे ते सुद्धा या लग्नाला तयार झाले आणि अशा प्रकारे सर्वांच्या मर्जीने माझ्या धीराचे लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत म्हणजे जयासोबत झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस राहुल आणि जया पंढरपूरला फिरायला गेले होते. त्यानंतर सर्व काही नॉर्मल चालले होते. पण हळूहळू जयाचे गुपिते उघडू लागले. जया खूप चांगले जेवण बनवायची आणि सर्वांसोबत सुद्धा मिळून मिसळून राहायची आणि मला सुद्धा तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणे जीव लावायची. माझ्याप्रमाणे ती माझ्या सासू सासऱ्यांची खूप काळजी घेत होती. हळूहळू जयाने सर्वांचे मन जिंकले होते, कारण ती दिसायला तर सुंदर होतीच, परंतु ती खूप समजूतदार सुद्धा होती. यापेक्षा आम्हा सर्वांना आणखी काय पाहिजे होते. अशी सून आणि देराणी तर सर्वांनाच हवी असते. ती तिच्या चेहऱ्यावरून अजिबात जास्त वयाची वाटत नव्हती. त्यामुळेच ही गोष्ट लोकांना समजली नव्हती की ती माझ्या धीरापेक्षा वयाने मोठी आहे. जयामध्ये आणि माझ्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. मी एक टीचर होते आणि सोबतच मी पुढचे शिक्षण घेत होती. त्यामुळे जॉब आणि शिक्षणामुळे माझ्याकडे वेळ खूपच कमी असायचा. त्यातून थोडा वेळ मिळाला तर मी जयासोबत गप्पा मारायची. ती माझी प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची. परंतु आजकाल मला राहुल खूपच टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटू लागला होता. लग्न झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य होते ते हास्य आता हळूहळू कमी होऊ लागले होते. मी जेव्हा त्याला पाहायचे तेव्हा तो सतत कोणत्या ना कोणत्या विचारात हरवलेला असायचा. याबद्दल मी राहुलला अनेकदा विचारण्याचा प्रयत्नसुद्धा केला, कारण पहिल्यापासून राहुल प्रत्येक गोष्ट माझ्याबरोबर शेअर करत असायचा. परंतु सध्या तो इतका टेन्शनमध्ये असूनसुद्धा त्याची कोणतीच गोष्ट तो माझ्याबरोबर शेअर करत नव्हता. मला वाटायचे की आता त्याची बायको आली आहे म्हणून तो सर्व काही तिला सांगत असेल. पण जया एकदम आनंदात राहत होती. तिला पाहून मला असे वाटत होते की जर तिचा नवरा एवढा चिंतित असेल मग ती एवढी आनंदात कशी राहू शकते. विचार करण्याची गोष्ट आहे, जर एखाद्या स्त्रीचा नवरा खूपच टेन्शनमध्ये असेल तर त्याची बायको आनंदात कशी काय राहू शकते. मग मी विचार केला की कदाचित राहुल त्याच्या ऑफिसच्या कामामुळे टेन्शनमध्ये असेल, त्यामुळे तो जयाला सांगत नसेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार माझ्या मनात येत होते, कारण राहुल कोणत्याच प्रश्नाचे नीट उत्तर देत नव्हता. तो मला नेहमी हेच सांगायचा की वहिनी, मला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन नाही. तुम्ही फक्त आता तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या, कारण तुमची परीक्षा जवळ आली आहे. आता माझ्या सासू सासऱ्यांनाही राहुलचे असे वागणे समजायला लागले होते. त्यांनी सुद्धा त्याला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु राहुल कोणाला काहीही सांगायला तयार नव्हता. माझी आणि जयाची चांगलीच मैत्री झाली होती, म्हणून मी तिला विचारले की राहुलला काही टेन्शन आहे का? तुला याबद्दल काही माहीत आहे का? आम्हाला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे टेन्शन दिसते, तुला दिसत नाही का? तेव्हा जया लगेच म्हणाली, हो, मला पण जाणवू लागले आहे, परंतु मी 1000 वेळा विचारूनही ते मला सुद्धा काही सांगत नाहीत. राहुलच्या अशा वागण्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत असायचो, कारण तो दिवसेंदिवस कमजोर होत चालला होता. तो पहिल्यासारखा कोणाबरोबरही गप्पा मारायला बसत नव्हता किंवा मजा मस्ती करत नव्हता. आता तो ऑफिसमधून आला की जेवण करून त्याच्या खोलीत जाऊन लगेच झोपी जायचा. दिवसेंदिवस त्याची शरीरयष्टी कमजोर होत चालली होती. त्याची अशी अवस्था पाहून बाबांनी आणि माझ्या नवऱ्याने एक निर्णय घेतला की राहुलला डॉक्टरांकडे घेऊन जायचे. परंतु तो डॉक्टराकडेही जाण्यासाठी तयार होत नव्हता आणि त्याला कशाचे टेन्शन आहे हे सुद्धा सांगायला तयार नव्हता.
परंतु या सगळ्यांमध्ये जया मात्र खूपच खुश आणि बेफिकर असायची. खरं तर या सर्व गोष्टीची सर्वात जास्त काळजी तिला व्हायला हवी होती, परंतु तिने विचार करणे तर सोडाच, साधं आपल्या नवऱ्याची आपल्याला खूप काळजी आहे हे दाखवण्याचे नाटकसुद्धा ती करत नव्हती. पण राहुलच्या अशा अवस्थेमुळे मला त्याची खूपच काळजी वाटू लागली होती. कारण दीर असला तरी मी त्याला माझा मुलगा मानला होता. त्याचे लग्नही त्याच्या मर्जीने त्याच्या पसंतीच्या मुलीबरोबर झाले होते. तो त्याच्या जीवनात खूपच आनंदी राहत होता. मग हे असे अचानक कसे काय झाले? याच गोष्टीचं खरं तर मला टेन्शन आले होते. माझे सासू सासरे आणि माझा नवरा देखील खूप टेन्शनमध्ये होते, पण आपल्या मनातील दुःख ते कोणालाही सांगत नव्हते. माझी परीक्षा चालू झाली होती, म्हणून मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायचे. एक दिवस रात्री मला तहान लागली, म्हणून मी पाणी आणण्यासाठी माझ्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा मी बघितले की राहुल बाहेर सोफ्यावर झोपला होता. त्याला असे बघून मला खूपच वाईट वाटलं होतं. तो इथे काय करत आहे? तो त्याच्या खोलीत का नाही झोपला? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. नंतर मी असा विचार केला की कदाचित त्याची तब्येत बरी नसेल, म्हणून तो बाहेर येऊन झोपला असेल. कारण माणसाची जर तब्येत खराब असेल तर त्याला बंद खोलीत कोंडल्यासारखे होते आणि असेही वाटत असेल की त्याच्यामुळे त्याच्या बायकोलाही त्रास नको व्हायला, म्हणून बाहेर झोपला असेल. म्हणून मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण आता माझी परीक्षा चालू असल्यामुळे मी रोजच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायची. तेव्हा मला राहुल बाहेर सोफ्यावर झोपलेला दिसायचा. मी ही गोष्ट माझ्या सासू सासऱ्यांना सांगितली नाही आणि माझ्या नवऱ्याला देखील सांगितले नाही, कारण सासू सासरे अगोदरच राहुलच्या कमजोर होत चाललेल्या तब्येतीमुळे खूपच टेन्शनमध्ये होते. उगाच टेन्शन वाढायला नको म्हणून मी त्यांना ही गोष्ट सांगितली नाही. आणि माझा नवरा कामानिमित्त महिनाभर दुसऱ्या शहरात गेला होता, म्हणून त्यांना तिकडे टेन्शन नको म्हणून मी त्यांना ही गोष्ट सांगितली नाही. माझी खोली आणि राहुलची खोली बाजूलाच होती, म्हणूनच मला त्यांच्या खोलीतून नेहमीच आवाज यायला लागला होता. ही गोष्ट माझ्यासाठी नॉर्मल होती, कारण जेव्हा नवरा बायको बोलत असतील किंवा खोलीत टीव्ही चालू असेल तेव्हा बाहेर आवाज येणे स्वाभाविकच होतं. परंतु मध्यरात्रीच्या वेळेस मला राहुलच्या खोलीतून आवाज यायचा. तेव्हा मी उठून बाहेर यायची. तेव्हा मला राहुल बाहेर सोफ्यावर झोपलेला दिसायचा. सुरुवातीला तर मला असे वाटत होते की राहुल उठून बाहेर येत असेल, म्हणून जया त्याला बाहेर जाण्याचे कारण विचारत असेल, म्हणूनच रात्री उशिरापर्यंत त्या दोघांमध्ये बोलणे होत असेल असे मला वाटले होते. परंतु एक दिवस असे झाले की मी माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होते. तेव्हा मला त्यांच्या खोलीतून आवाज येत होता, म्हणून मी माझ्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा तर राहुल सोफ्यावर झोपलेला दिसला. मग मात्र मला आश्चर्य वाटले की राहुल बाहेर सोफ्यावर झोपलेला आहे, तर मग त्यांच्या खोलीतून आवाज कोणाचा येत आहे? मी विचार करत करतच माझ्या खोलीत येऊन झोपून गेली. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी जयाला विचारले की राहुल आजकाल रात्रीच्या खोलीमध्ये का झोपत नाहीत आणि तुझ्या खोलीतून सारखा सारखा आवाज कोणाचा येतो? तू रात्रभर टी व्ही पाहत असतेस का? तेव्हा ती म्हणाली, माहीत नाही, तुमच्या दिराला काय झाले आहे, त्यांना खोलीमध्ये गुदमरल्यासारखे वाटते, म्हणून ते खोलीबाहेर निघून जातात आणि आम्ही दोघे कधी बोलत असतो तेव्हा त्यांचा आवाज तुम्हाला येत असेल किंवा खोलीमध्ये टी व्ही चालू असेल त्याचा आवाज येत असेल. तिचे हे बोलणे ऐकून मी मात्र परत तिला काही जास्त प्रश्न विचारले नाही. काही दिवस असेच निघून गेले. एक रात्री मी माझ्या खोलीतून बाहेर आली, कारण मी तांदूळ भिजवायला विसरली होती, म्हणून मी किचनमध्ये जात होती. तेव्हाही त्यांच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येत होता. आता तर मी खूपच चकित झाले होते, कारण राहुल तर माझ्यासमोरच सोफ्यावर झोपलेला होता. तर मग त्यांच्या रूममध्ये कोण आहे हे बघण्यासाठी मी हळूच तिच्या रूमजवळ गेली. त्यावेळी दरवाजाला आतून कडी नव्हती, म्हणून मी हळूच दरवाजा थोडा पुढे ढकलला. तेव्हा मला दरवाजाच्या फटीतून जे काही दिसले ते पाहून मला धक्काच बसला. परंतु मी त्यावेळीही आरडाओरडा न करता स्वतःवर ताबा ठेवला आणि मागे फिरले. मी विचार केला की सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट मी माझ्या सासूला सांगेन, कारण सासूबाई व्यतिरिक्त मी ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही सांगू शकत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा असल्यामुळे मी लवकरच कॉलेजमध्ये निघून गेले. तेव्हा मी पेपर देऊन घरी आले. तेव्हा मला माहिती पडले की राहुलची तब्येत खूपच खराब झाली आहे, म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या सगळ्या गडबडीमध्ये ती गोष्ट माझ्या लक्षातच राहिली नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की त्याला रक्ताची खूप गरज आहे, त्याचे रक्त खूप कमी झाले आहे. परंतु राहुलला रक्ताची कमी का आहे हे मला समजले होते, पण ही गोष्ट मी कोणालाही सांगू शकत नव्हते, कारण यामागचे सत्य मला समजले होते. ह्या गोष्टीची जरासुद्धा भनक मी कोणालाही लागू दिली असती तर माझ्या दिराप्रमाणेच माझीसुद्धा तशीच अवस्था झाली असती. त्यातच माझ्या सासूबाई बीपीचे पेशंट होत्या, म्हणून मी त्यांना काहीही सांगितले नाही आणि बाबांना मी ही गोष्ट सांगू शकत नव्हती, म्हणून मी शांतच राहिली. शेवटी मी एक माणूस होते, कोणी देव नाही. आता माझे जयाबरोबरचे वागणे बदलू लागले होते, कारण मी तिला घाबरू लागले होते. परंतु तिला काहीच पर्वा नव्हती,
ती हसून खेळून सर्व घरात फिरून सर्वांशी गप्पा मारायची. या अगोदर मला ही गोष्ट लक्षात आली नव्हती, परंतु जेव्हापासून मी तिच्यावर नजर ठेवू लागली तेव्हा मला समजले की जया कधीही तिच्या खोलीत कोणालाही जाऊ देत नव्हती. तसेही तिच्या खोलीत साफसफाई तर ती स्वतःच करायची, त्यामुळे तिच्या खोलीत जाण्याची कोणाला गरज पडायची नाही. ती कधीही खोलीबाहेर आली की खोलीचा दरवाजा बंद करून घ्यायची आणि जेव्हा ती खोलीमध्ये असायची तेव्हासुद्धा ती आतून तिच्या रूमचा दरवाजा बंद करून घ्यायची. या अगोदर मी या सर्व गोष्टी नोटीस केल्या नव्हत्या, परंतु मी आता ठरवले होते की एक दिवस संधी साधून मी तिच्या खोलीत जाऊन बघणार, म्हणजे काहीतरी पुरावा मला नक्कीच सापडेल. परंतु असे कोणतेच कारण नव्हते की ते सांगून मला तिच्या खोलीत जाता येईल. मग माझ्या डोक्यात विचार आला की ती जर कधीतरी माहेरी गेले तेव्हाच मला तिच्या रूममध्ये जाता येईल, परंतु ती सुद्धा संधी मला मिळत नव्हती, कारण ती माहेरी जातच नव्हती. आता हळूहळू राहुलची तब्येत सुधारू लागली होती, परंतु त्याची बाहेर सोफ्यावर झोपण्याची सवय अजूनही गेली नव्हती. तो अजूनही बाहेर झोपायचा. एक दिवस जयाची आई आजारी पडली, म्हणून ती तिच्या आईला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेली आणि तेव्हाच मला तिच्या खोलीची झडती घेण्याची संधी मिळाली. त्या दिवशी मी सुट्टी घेतली होती आणि घरातले काम झाल्यानंतर मी साफसफाईचे कारण सांगून तिच्या खोलीत गेले, कारण याविषयी मला माझ्या सासू सासऱ्यांना काही माहिती पडू द्यायचे नव्हते. मग मी तिच्या खोलीत जाऊन सर्व ठिकाणी शोधाशोध करायला सुरुवात केली, परंतु मला असे काहीच सापडले नाही. एकच गोष्ट शोधायची राहिली होती, ती म्हणजे तिचे कपाट. पण त्या कपाटाची चावी मला कुठेही सापडली नाही. त्यामुळे अजूनही माझे मन अस्वस्थ होते, कारण त्या रात्री मी जे काही पाहिले होते ते खोटे असू शकत नव्हते. जया जोपर्यंत माहेरी राहिली होती तोपर्यंत राहुल त्यांच्या खोलीत शांतपणे झोपत होता. त्या दिवसात मी कधीही त्याला बाहेर झोपताना पाहिले नव्हते. तेव्हाच मला अंदाज आला की राहुल त्याच्या बायकोमुळे बाहेर येऊन झोपतो, पण मग तो कोणालाच काहीच का सांगत नव्हता. आता याविषयी मला राहुल बरोबर बोलण्याची गरज भासू लागली. एक दिवस राहुल बाहेर बाल्कनीमध्ये बसला होता. मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, तू मला तुझी आई मानतोस ना? मग आईपासून काही लपवतात का? तू कोणती गोष्ट माझ्यापासून आणि सर्वांपासून लपवत आहेस? ती मला माहीत आहे. तू तुझ्या बायकोमुळे तुझ्या खोलीत झोपत नाही. सांग आता, ही गोष्ट माझ्यापासून का लपवत आहेस? तेव्हा तो म्हणाला की तू सांग, मी ही गोष्ट आईबाबांना किंवा तुला कशी सांगू? तुम्ही सर्वजण मला हे लग्न करण्यापासून थांबवत होतात, परंतु मीच हट्ट केला आणि हे लग्न केले. मग मला माझे कर्तव्य पार पाडावेच लागेल ना? यावर मी त्याला म्हणाले, जयाचा काही प्रॉब्लेम आहे का? मध्यरात्री तिच्या खोलीतून 1-2 वाजता बोलण्याचा आवाज येत असतो. तेव्हा राहुल म्हणाला, वनी, तुला 1-2 वाजताच आवाज आला असेल, मला तर नेहमीच आवाज ऐकायला येतो. तेव्हा तर आवाजाला कधी टाईमच नसतो. कधीही तिच्या रूममधून आवाज ऐकायला येत असतो, परंतु हा काय प्रकार आहे ते मला सुद्धा माहीत नाही आणि मी शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. आपण माझ्या बायकोला सुद्धा दोष देऊ शकत नाही, कारण ती माझ्या पसंतीची आहे आणि पसंतीचीच नव्हे तर माझी इज्जत सुद्धा आहे. जर का मी तिच्या अशा वागण्यावर बोट उचलले तर तो माझ्यावरच उलटेल. राहिली गोष्ट रात्री बाहेर येऊन सोफ्यावर झोपण्याची, तर मला रात्री झोपल्यानंतर शुद्धच राहत नाही की मी कुठे आहे. पण जेव्हा सकाळी मी उठतो तेव्हा मी स्वतःला बाहेर सोफ्यावर पाहतो. मला तर हे सुद्धा माहीत नाही की मी बाहेर येऊन कसा झोपतो. मला माहीत नाही हे सर्व काय आहे आणि हे सर्व ती का करत आहे. तेव्हा मी राहुलला म्हणाले, आपल्या दोघांना मिळून या गोष्टीची मागचे गुपित जाणून घेणे गरजेचे आहे. तेव्हा तो म्हणाला, चालेल, आता इथून पुढे मी सुद्धा असा गाढ झोपणार नाही. 2 दिवसांनी जेव्हा जया माहेराहून परत आली तेव्हाच मी ठरवले की आज रात्री मी झोपणार नाही, परंतु मी ठरवून सुद्धा मला झोप लागली. मध्यरात्री जेव्हा माझे डोळे उघडले, जयाच्या रूममधून आवाज येत होता, पण राहुल तर बाहेर सोफ्यावर झोपला होता. त्यांच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण रूमचा दरवाजा उघडलाच नाही, कारण तो आतून बंद केला होता. मी राहुलला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो उठायला तयार नव्हता, म्हणून मला शेवटी माझ्या खोलीत परत जावे लागले. दुसऱ्या दिवशी राहुल सकाळी नेहमीप्रमाणे जेव्हा उठला तेव्हा त्याला रात्रीचे काहीच आठवत नव्हते. त्याला रात्री कोण बाहेर घेऊन आले हेही त्याला माहीत नव्हते. पण या उलट जया मात्र एकदम नॉर्मल होती. मी तिला म्हणाली की रात्री मी तुमच्या खोलीचा दरवाजा वाजवला होता, पण तुम्ही उघडला नाही. तेव्हा ती म्हणाली, मला काहीच ऐकायला आले नाही, कारण मी झोपली होते. काही दिवस गेल्यानंतर आम्ही सर्वांनी एक विचित्र गोष्टीचा सामना केला. त्या दिवशी बाहेरचे वातावरण एकदम प्रसन्न होते. रात्री रोजप्रमाणे आम्ही सर्व लोक आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेलो. तेवढ्यात जयाच्या रूममधून खूप जोरात आवाज येऊ लागला. आवाज एवढा जोरात होता की माझ्याबरोबर माझे सासू सासरे सुद्धा उठले आणि आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा राहुल सोफ्यावर झोपलेला होता. आम्ही त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो उठायला तयारच नव्हता. मग आम्ही त्याला तिथे सोडून जयाच्या खोलीकडे गेलो. तिथे रोजप्रमाणे दरवाजा आतून बंद केला होता.
सासूबाईंनी खूप दरवाजा वाजवला, परंतु ती दरवाजा उघडत नव्हती. शेवटी नाईलाजाने आम्ही एक्स्ट्राची चावी शोधली आणि त्या चावीने दरवाजा उघडला. जी गोष्ट मी त्या रात्री पाहिली होती तेच दृश्य आज माझे सासू सासरेही बघत होते. जया खोलीच्या मधोमध उभी होती. तिची अशी अवस्था पाहून सासऱ्यांनी नजर खाली केली आणि ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले. परंतु सासूबाईंनी मात्र पुढे जाऊन लगेच तिच्या अंगावर चादर टाकली आणि म्हणाल्या, हा काय प्रकार आहे. परंतु जया शुद्धीत नव्हती. ती अशी चालत होती की एखादी नाचणारी महिला जशी चालते तशीच तिची चाल होती. तिच्या अंगावर कपडेसुद्धा असे होते जशी काय ती एक पबमधील नाचणारी महिला आहे. त्या प्रकारचे कपडे घालून ती डान्स करत होती. मला तर काहीच समजत नव्हते. माझ्या खोलीत 2 झोपेच्या गोळ्या होत्या. मी त्या झोपेच्या गोळ्या घेऊन आले आणि पाण्यामध्ये मिक्स करून जयाला दिल्या. त्यानंतर ती लगेच झोपली. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती स्वतःला बघून हैराण झाली होती. राहुलसुद्धा खूपच हैराण झाला होता, कारण तो आजसुद्धा सोफ्यावरच झोपला होता. रात्री एवढा आवाज येऊनसुद्धा त्याचे डोळे उघडले नव्हते. जयाची संपूर्ण हकीकत आता आमच्या समोर आली होती. मी माझ्या सासूबाईंना हळूच कानात म्हणाले की हा सर्व प्रकार मी काही दिवसापूर्वीच पाहिला होता. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, आपल्याला हिच्या आईवडिलांबरोबर याबद्दल बोलावे लागेल. माझ्या सासूबाईंनी तिच्या आईला फोन लावून झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तिची आई म्हणाली की तिला लहानपणापासूनच असा त्रास आहे. जेव्हा आकाशामध्ये जास्त चांदण्या असतात आणि त्या चांदण्यांना ती पाहते तेव्हा तिला असा प्रॉब्लेम जास्त होतो. सकाळपर्यंत मात्र ती एकदम नॉर्मल होऊन जाते. तिच्या लग्ना अगोदर आम्ही एका बाबाकडे जाऊन तिच्या या अशा वागण्यावर उपचार करून घेतले होते. तेव्हा ती एकदम नॉर्मल झाली होती. हा एक प्रकारचा आजारच असतो. याला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्हटले जाते. तेव्हा सासूबाईंनी ठरवले की तिला आपण कोणत्या बाबाकडे न नेता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. नंतर मी राहुलला विचारले की तुमच्या मनात काय काय असेल ते मला सांगा. तेव्हा तो म्हणाला, मागचे काही दिवस मी नशेचे औषध घेत होतो, कारण जेव्हा ती शुद्धीत नसायची तेव्हा ती मला माझ्याशी नकळत औषध देऊन बाहेर झोपवायची. त्यामुळेच मी एवढा जास्त कमजोर होऊ लागलो होतो. जेव्हा मी स्वतः डॉक्टरांकडे जाऊन माझे चेकअप करून घेतले तेव्हा मी अँटीडोस घ्यायला सुरुवात केले. तेव्हा आता कुठे मला बरे वाटू लागले आहे. जयाच्या खोलीची झडती घेण्यात आली तेव्हा नशेचे औषध सापडले होते. जया जेव्हा शुद्धीत नसायचे तेव्हा ती हे सर्व प्रकार करत होती. म्हणूनच आम्ही तिच्यावर कोणताही आरोप करू शकत नव्हतो. जेव्हा आम्हाला तिच्या आजारपणाचे समजले तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून तो आजार बरा होण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि म्हणूनच आता जया पूर्णपणे नॉर्मल झाली आहे आणि आता ते दोघेही सुखाने संसार करत आहेत. परंतु जर अशीच परिस्थिती दुसऱ्या कोणाच्या घरात आली असती तर लोकांनी जयाला वेडी समजली असती आणि त्यामुळे तिला घरातून बाहेर काढले असते. नाहीतर स्वतःच्या मुलाला त्रास होतो म्हणून तिला पोलिसांच्या ताब्यातही दिले असते. परंतु या सगळ्यांमध्ये तिचा काहीही दोष नव्हता. म्हणून अशा व्यक्तीला कधीही डोगी बाबाकडे, फकीरांकडे, देवऋषींकडे न नेता डॉक्टरांकडे नेऊन त्याच्यावर योग्य उपचार करून घ्यायला हवेत. आज जे आमच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे, जे समोर दिसते ते सत्य आहे असे आपण नेहमी मानतो. परंतु एखादा माणूस जर वाईट वागत असेल तर त्याच्या मागचे कारण जाणून घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर एखादा चुकीचा निर्णय एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. हेच या कथेतून स्पष्ट होते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.